महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। आज आपल्या खेड तालुक्याचे लोकप्रिय विद्यमान आमदार, कार्यकुशल, कार्यसम्राट आमदार माननीय आदरणीय दिलीपरावजी मोहिते पाटील हे आज या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी पुनश्च एकदा आमदारकीसाठी उभे आहेत। यापूर्वी त्यांनी 3 वेळा आमदार झालेले आहेत। ही 4थी टर्म आहे आणि त्यांचा जर अनुभव बघितला, कामाचा आवाका बघितला, तर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये खेड तालुक्याचा अतिशय उत्तम प्रकारे विकास साधलेला आहे। राजनगर शहराचा पण कायापालट त्यांनी केलेला आहे। त्याचबरोबर संपूर्ण खेड तालुक्याचा विविध अंगाने त्यांनी अभ्यास करून अतिशय चांगल्या पद्धतीने खेड तालुक्याचा कायापालट केलेला आहे। आणि असे कार्यकुशल असलेले आमदार, विद्यमान आमदार दिलीपरावजी मोहिते पाटील हे आमचे सर्वांचे लाडके व स्नेही आहेत आणि त्यांना आमच्या सुवर्णकार समाज बांधवांच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे। देशदैवज्ञ सुवर्णकार समाज धर्मशाळा आळंदी या धर्मशाळेच्या माध्यमातून आमच्या खेड तालुक्याच्या सर्व सुवर्णकार समाजाच्या ज्या संघटना आहेत त्यांचं नियंत्रण आळंदी धर्मशाळा करत असते किंवा खेड तालुक्यातील ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांच्यामार्फत आळंदी येथील सर्व समाज बांधवांना सांगितलं जातं की काही कामकाज चांगल्या पद्धतीने करण्यासाठी असे प्रयोग आपले राबवले पाहिजेत आणि त्या पद्धतीने ते आमचं ऐकत असतात आणि त्यांचंही आम्ही ऐकत असतो। अशा पद्धतीने आज आम्ही देशदैवज्ञ सुवर्णकार समाज धर्मशाळा आळंदीच्या सर्व विश्वस्त सल्लागार मंडळ आणि संपूर्ण खेड तालुक्याच्या सर्व सुवर्णकार समाज बांधव, राजनगर येथील सर्व सुवर्णकार समाज बांधव, सुवर्णकार सराफ असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्रीयुत रामभाऊ कडुसकर, त्याचप्रमाणे आमच्या आळंदी धर्मशाळेच्या विद्यमान अध्यक्ष माननीय श्री संजोग भाऊ काळजंते, त्याचप्रमाणे आमच्या राजनगर विठ्ठल मंदिराचे विद्यमान अध्यक्ष श्री प्रमोद फाकटकर यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही अण्णांना जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। त्यांना अशीच विजयाची घोडदौड त्यांची चालू राहावी आणि गेले 3 वेळेला टर्म असलेला आमदार आता 4थी टर्म आहे आणि या 4थ्या टर्ममध्ये त्यांना मंत्रिपद मिळावं अशी आमच्या सर्वांची भावना आहे आणि ती फलत जाईल। माननीय अजितदादा पवार यांनी पण शब्द दिलेला आहे की यावेळेला मंत्रिपद आपणास दिलं जाईल। त्याप्रमाणे आमच्या खेड तालुक्याला ह्या वेळेला मंत्रिपदाची संधी निश्चित मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि अण्णांच्या पुढील कारकिर्दीस आमच्या सर्व उपस्थित समाजबंधू भगिनींच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। राम कडुसकर, राजगुरुनगर सराफ असोसिएशनचा अध्यक्ष, तसेच देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज विठ्ठल मंदिरचा उपाध्यक्ष, तसेच देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज धर्मशाळा आळंदीचा माजी संचालक, ह्या पदावर मी काम करत असताना आम्हाला विविध अडचणी येतही राहतात। ह्या अडचणीत काही वेळेस आम्हाला काही मार्ग सापडला नाही तर माननीय श्री आमचे लोकप्रिय नेते माननीय दिलीप शेठ अण्णा मोहिते पाटील यांचे मार्गदर्शन आम्हाला अत्यंत मोलाचे असे ठरत गेलेले आहे। गेले 3 टर्ममध्ये आम्ही त्यांना सतत पाठिंबा देत आलेलो आहे। ह्याही वर्षी अण्णा जास्तीत जास्त बहुमताने विजयी व्हावे अशा आशा आम्ही सर्व समाज बांधवांना व्यक्त केलेले आहेत आणि सर्व समाज बांधव हे आमच्या अण्णांच्या पाठीशी आहेत आणि आम्ही अण्णांना निवडून येण्यासाठी अनमोल असे त्यांना सहकार्य करणार आहोत। आमच्या अण्णांना यावर्षी माननीय श्री अजितदादा यांनी जो शब्द दिलेला आहे मंत्रिपदाचा तो त्यांनी पूर्ण करून द्यावा। त्याआधी आम्ही आमचा शब्द म्हणजे अण्णांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून अण्णांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत असे मी आमच्या समाजाच्या वतीनं आम्ही ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।